हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. इंग्लिश विथ दीदीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे डे 4. तर आत्तापर्यंत आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये बेसिक इंग्लिश आपण शिकवले आहे. ठीक आहे. तर आज रिकॅप घेऊया आपण काय शिकलो होतो डे 3च्या व्हिडिओमध्ये. तर आय एम प्लस ING प्रत्यय असणारा ॲक्शन वर्ड म्हणजेच आय एम डान्सिंग. मी सध्या काय करत आहे हे सांगण्यासाठी आपण आय एम प्लस जो पण आपला ॲक्शन वर्ड आहे आणि त्याला ING असं वापरतो. त्याचबरोबर आपण डे 2 प्लस डे 3 या दोघांना मिळून आय वॉन्ट प्लस आय एम ING ह्याचे आपण वाक्य तयार केली आणि ते वाक्यांचा होमवर्क पण केला. आता आपण आज काय शिकणार आहोत तर खूप साऱ्या लोकांना, खूप साऱ्या मुलांना इज आर पूर्ण वाक्यामध्ये कुठे लिहायचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, बरोबर. तर मग इज कधी वापरायचं, आर कधी वापरायचं याचं सोपं ध्यानात काय ठेवायचं. इज म्हणजे वन. जर एक व्यक्ती असेल, एक वस्तू असेल, एक गोष्ट असेल तर वापरायचं इज. एक मुलगा असेल तर म्हणायचं ही इज. एक मुलगी असेल तर शी इज. ठीक आहे. तर जिथे पण एकच वस्तू आहे, एकच गोष्ट आहे तिथे इज वापरायचं. आणि यूज आर फॉर मेनी. मेनी म्हणजे भरपूर किंवा खूप. एकपेक्षा जास्त गोष्टी असतील तर तिथं वापरायचं आर. जसं दे आर, वी आर, मी, माय फ्रेंड्स आर. फ्रेंड्स आहेत ना, खूप फ्रेंड्स आहेत म्हणून आर वापरायचं. तर जिथे जिथे एकपेक्षा जास्त गोष्टी असतील तिथे आर वापरायचं. जिथे एकच गोष्ट असेल तिथे इज वापरायचं. आता यापुढे कधी चुकेल का? नाही, कारण आपल्या डोक्यामध्ये आहे की इज म्हणजे एक आणि मेनी अनेक असतील तर आर. ठीक आहे. एक म्हणजे इज, अनेक म्हणजे आर, असं 5 वेळा म्हणा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते फिट होऊन जाईल. ठीक आहे. पुढे काय आहे तर आपल्याला एखादं वाक्य बनवताना आपल्याला हे कळत नाही की इज कधी वापरायचं, म्हणजे वाक्यामध्ये कुठे वापरायचं. जसं आपण चुकून म्हणतो की माय इज फादर. माय इज फादर नसतं तर माय फादर इज. ठीक आहे. किंवा आय डू प्ले, आय एम प्लेइंग असं म्हणायचं. म्हणजे आता याच्यामध्ये काय असतं तर पहिलं कोण, वाक्याची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस विचारायचं हू. हू म्हणजे कोण. कोण आहे, कोण करत आहे तर आय. आय म्हणजे मी करत आहे म्हटल्यावर वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं आय. त्यानंतर काय आहे एम इज आर. या 3 पैकी काय वापरणार आपण एम वापरणार, कारण आई सोबत कायम एम वापरायचं. ठीक आहे. आय एम रेस्ट. रेस्ट म्हणजे काय, जे पण आता बाकीचं जे पण आपण करतो त्याच्याबद्दल बोलायचं. जसं आय एम डान्सिंग, आय एम सिटिंग. ठीक आहे. जसं आता आपल्या बहिणीचं नाव सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार माय सिस्टर. कुणाबद्दल बोलतोय हू. हू म्हणजे माझी बहीण. माझी बहीणला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो माय सिस्टर. म्हणून वाक्याच्या सुरुवातीला आपण काय म्हणू माय सिस्टर प्लस एम इज आर. आता सिस्टर आहे काय सिस्टर्स आहे, सिस्टर आहे, एक सिस्टर बद्दल बोलतोय म्हणून आपण काय वापरणार इज. माय सिस्टर नेम, माझ्या बहिणीचं नाव. हे काय झालं त्याच्याबद्दल आपण बोलतोय, बरोबर. माझ्या बहिणीचं नाव माय सिस्टर नेम इज अंजली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे त्या गोष्टीला सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं. जसं मी माझ्या बहिणीच्या नावाबद्दल बोलतोय म्हणून मी काय म्हणेन माय सिस्टर नेम इज. आता त्याच पद्धतीनं आपण एखाद्या व्यक्तीकडे बोट दाखवतोय. हां, तो माणूस आहे तर त्या माणसाबद्दल बोलण्यासाठी तो इथे उभा आहे तर त्याला बोलवण्यासाठी काय म्हणू आपण द मॅन. ठीक आहे. आपण कुणाबद्दल बोलतोय त्या माणसाबद्दल. ठीक आहे.
तर द मॅन. आता इथं एक माणूस आहे म्हणून आपण वापरणार इज. द मॅन इज स्टँडिंग. ठीक आहे, म्हणजे कळालं. वाक्याची सुरुवात करायची, कुणाबद्दल बोलतोय विचारायचं स्वतःला, हू किंवा व्हॉट, कुणाबद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. त्यानंतर ना एम इज आर यापैकी एखादं वापरायचं ज्या पद्धतीनं ते एक आहे, अनेक आहे, का स्वतःबद्दल बोलतोय. आणि मग शेवटी जे पण आपल्याला बोलायचं त्याबद्दल बोलायचं. ठीक आहे, जसं आपला ग्रुप आहे. ठीक आहे, आणि आपण क्रिकेट खेळायला जात आहे किंवा खेळत आहे क्रिकेट, तर आपण कुणाबद्दल बोलतोय. वी म्हणजे आम्ही. वी, आता इथे खूप जण आहे त्यामुळे आपण वापरणार आर. वी आर. आणि सध्या खेळत आहे म्हणून काय वापरणार, प्लेइंग. वी आर प्लेइंग क्रिकेट. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आपण कुणाबद्दल बोलतोय हे लिहून घ्यायचं, त्यानंतर एम इज आर वापरायचं, आणि त्यानंतर प्लेइंग करत आहे, कुकिंग करत आहे, डान्सिंग करत आहे, डान्स करत आहे, लाफ करत आहे, याबद्दल बोलायचं. ठीक आहे, आता या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की इथं फॅमिली दिसते, बरोबर. तर आपली फॅमिली पूर्ण उभा आहे असं इमॅजिन करा. ते तुम्ही काय म्हणाल, धिस म्हणजे ही. ठीक आहे, ही माझी फॅमिली आहे. धिस नंतर ना कुणाबद्दल बोलतोय हे कळालं. त्याच्यानंतर आपण काय वापरणार, एम इज आर. एम इज आर नंतर काय म्हणणार, माय फॅमिली. म्हणजे धिस म्हणजे ही माझी फॅमिली आहे. धिस इज आहे माय फॅमिली, माझी फॅमिली. हे समजलं. आता पुढच्या स्लाइडमध्ये काय आहे बघूया. तर इथे काय दिलं आहे की प्रत्येक व्यक्तीबद्दल आता आपण बोलणार आहे. आता आय एम अंजली. आय म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतेय म्हटल्यावर मी आयला सगळ्यात सुरुवातीला ठेवेन, त्यानंतर एम वापरेन, कारण आय सोबत नेहमी काय वापरायचं, एम वापरायचं. तर आय एम आणि तुमचं नाव. माझं नाव अंजली, अथर्व, श्रावणी, आयुष, आरव. ठीक आहे, तर आय एम तुमचं नाव. त्यानंतर तुमचा भाऊ असेल तर तुम्ही कसं म्हणाल, तो. आता कुणाबद्दल बोलताय, त्याच्याबद्दल बोलताय, तो मुलगा आहे. मग सुरुवातीला वाक्याचं काय वापरणार, ही. त्यानंतर ना आता एकच आहे म्हणून इज वापरणार. ही इज माय ब्रदर. ठीक आहे, म्हणजे तो माझा भाऊ आहे. शी इज माय मदर. ती माझी आई आहे. कुणाबद्दल बोलत आहे ते वाक्याच्या सुरुवातीला एम इज आर, आणि बाकीचं आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जे काही बोलायचं ते शेवटी लिहून टाकायचं. ही इज माय फादर. ही इज माय ग्रँडफादर. शी इज माय ग्रँडमदर. ठीक आहे, तर तेच इथे जर दोन बहिणी असत्या तर तुम्ही काय म्हणाला असता, दे आर माय सिस्टर्स. ठीक आहे, दे का म्हटलं कारण का ते किंवा त्या. आर का म्हटलं कारण दोन होत्या, एकपेक्षा जास्त असेल तर आर. माय सिस्टर्स म्हणजे माझ्या बहिणी आहेत. हे समजलं सगळ्यांना. आता आपल्याला काय करायचं की हू म्हणजे कुणाबद्दल बोलतोय किंवा कोणत्या व्यक्तीबद्दल, कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय, तो प्रश्न स्वतःला विचारायचा की मी कुणाबद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, प्लस एम इज आर प्लस नक्की काय बोलायचं त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल किंवा त्या कृतीबद्दल ते लिहायचं. आणि हे काय करायचं, हे जे मराठी वाक्य मी 10 दिलेले आहेत ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, मी आनंदी आहे याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय लिहिणार, मी म्हणजे आय, आनंदी आहे म्हणजे हॅप्पी आहे. ठीक आहे, एवढं कळतंय आपल्याला. मग आता कसं बनवायचं, कुणाबद्दल बोलतोय तर सुरुवातीला लिहिणार आय. आय सोबत काय लिहितो आपण, एम, बरोबर. हॅप्पी, आय एम हॅप्पी, बरोबर. किती सोपं आहे. तर प्रत्येक हे जे वाक्य आहे त्या वाक्याला वाचा, त्याच्यामध्ये हे बघा की कुणाबद्दल बोलत आहे ती गोष्ट सुरुवातीला ठेवा, त्यानंतर एम इज आर योग्य पद्धतीने वापरा, आणि त्यानंतर नक्की काय करत आहे ती कृती त्याबद्दल लिहा.
हे कराल सगळे? तर हा आजचा होमवर्क असेल. आता हे आन्सर्स आहेत जे की तुम्ही बघायचे नाहीये. तुम्ही स्वतःहून ट्राय करा ते 10 वाक्य इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायची आणि ज्यावेळेस तुमचं होईल ते कन्व्हर्ट करून, त्यावेळेस मग तुम्ही आन्सर्स बघू शकता आणि व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे? व्हेरीफाय करणं म्हणजे तपासून पाहणं की आपण जे केलं आहे आणि ॲक्चुअल आन्सर जे आहे ते बरोबर आहे का? तर नोट डाऊन द वर्ड्स अँड रिमेंबर. तर हे काही नवीन वर्ड्स आहेत जे मला वाटतात की तुम्हाला नसतील माहीत. तर तुम्हाला जर हे वर्ड्स माहीत नसतील तर एका वहीमध्ये हे लिहून घ्या आणि त्यांचे उच्चार आणि त्यांचा अर्थ 5-5 वेळा लिहून पाटीवरती प्रॅक्टिस करा. म्हणजे ते शब्द तुम्हाला आठवतील आणि तुम्हाला बोलताना मदत होईल. जसं की आन्सर, आन्सर म्हणजे उत्तर. रेस्ट, रेस्ट म्हणजे बाकीचे म्हणजे उरलेले एखादी गोष्ट असेल. तसंच रेस्ट या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, ते म्हणजे विश्रांती. विश्रांती म्हणजे आराम. ठीक आहे? तर इंग्लिशमध्ये असे भरपूर शब्द असतील त्याच्यामध्ये एकच शब्द आहे, सेम स्पेलिंग आहे, सेम उच्चार आहे, पण त्याचे वेगवेगळे अर्थ असतील. जसं इथे कन्वर्ट, कन्वर्ट म्हणजे रूपांतर करणे किंवा बदलणे. ठीक आहे? म्हणजे एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीमध्ये बदलणे, याला म्हणायचं कन्वर्ट. म्हणजे मी लिहिलं त्या स्लाइडमध्ये की कन्वर्ट इंटू इंग्लिश. ठीक आहे? म्हणजे इंग्लिशमध्ये बदला किंवा इंग्लिशमध्ये रूपांतर करा. तर असे खूप सारे शब्द आपल्याला रोज शिकायला मिळणार आहेत. ते सगळे शब्द तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि तुम्ही आठवणीत ठेवा. त्यांची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना ते शब्द आठवतील आणि तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. हुर्रे, ऑसम. तर आज डे 4 साठी आपण इतकंच करणार आहे. बट यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळालं की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलताना आपल्याला कळत नाही की एम इज आर कधी वापरायचं. पुन्हा नक्की ते पूर्ण वाक्यामध्ये एम इज आर कुठल्या ठिकाणी लिहिलं म्हणजे ते बरोबर येईल. बरोबर? तर आजचं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला होमवर्क दिला आहे तो मन लावून केला, तर आजपासून तुम्हाला हा जो प्रश्न आहे की मी कुठे कोणता शब्द लिहू हे तुम्हाला येणार नाही, याची गॅरंटी मी देते. ठीक आहे? ओके, डू द होमवर्क अँड प्रॅक्टिस. सी यू टुमॉरो. बाय. सी या.